नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तो हा आपला व्लॉग आपल्या गावापासून सुरुवात झालेली आहे. तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी आमच्या गावची यात्रा असते त्या दिवशी. सो इकडे आमची जल्लद तयारी सुरू आहे यात्रेसाठी. आणि हो, माझा नक्की तुम्ही गेल्या वर्षीचा व्लॉग जर बघितला असाल तर त्याच्यात तुम्हाला कळेल की आमची यात्रा कशी असते गावची. तर ह्या वर्षीसुद्धा आम्ही यात्रेसाठी तिघंही मिळून गावाला आलेलो आहोत आणि तुम्ही पुढे बघाल आमची तयारी कशी चालू आहे काय काय. तर चला तुम्हाला आज यात्रा दाखवते आमच्या गावची. आधी सर्वात सकाळी उठून मम्मीने नैवेद्याची सगळी तयारी करून घेतली होती, कारण की हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही गावातल्या सगळ्या मंदिरांना नैवेद्य ठेवून येतो. तर त्यासाठी ही मम्मीने उठून फटाफट सगळं जेवण बनवून घेतलं होतं. आणि इकडे पप्पा सगळं पूजेचं सामान घेऊन आले होते, म्हणजे नारळ, रुईची पानं वगैरे. तर पप्पा असं स्पेशली एक नारळांचा हार बनवणार होते हनुमानांसाठी आणि रुईच्या सुद्धा पानांचा हार बनवणार होते. तर आमच्या सगळ्यांची इकडे धावपळ चालू होती, कारण की आम्हाला ही तयारी करून मंदिरात सुद्धा जायचं होतं, कारण की नैवेद्य तर झालाच होता आपला. आता हे हार वगैरे बनवून आम्हाला तिकडे जाऊन मंदिरात अर्पण करायचं होतं. तर हे आहे आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर आणि याच्यात ना बाल स्वरूपात मारुतींचं दर्शन होतं आपलं. तर इकडे आम्ही घरी बनवून आणलेला जो नारळाचं तोरण, हार किंवा काही ते रुईच्या पानांचा हार, हे सगळं मम्मी पप्पा त्या मारुतींना चढवत होते आणि मस्त आशीर्वाद घेत होतो आम्ही. तर तुम्ही इकडे बघू शकता हनुमान जयंतीच्या निमित्त इथे कशी सजावट केली होती. खरंच खूप छान वाटत होतं आणि नुकतंच हनुमान जयंती येणार होती म्हणून ह्या मंदिराचं परत पुनर्वसन करण्यात आलं, म्हणजे बांधकाम करण्यात आलं. छान याला छान कलर वगैरे केला आहे. तर खूप मूर्ती अप्रतिम दिसत होती आणि छान वाटलं आम्हाला. आणि यातच मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल की का मला माझं गाव इतकं खूप आवडतं आणि मला त्याचा इतका का अभिमान आहे. कारण की ना, या गावाला संत ज्ञानेश्वरांचे पाय लागलेले आहेत. तर जेव्हा हे त्यांचा रेडा होता, ज्या रेड्याला संत ज्ञानेश्वरांनी बोलायला लावलं होतं, त्या रेड्याचे इकडे 13वे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे मी खूप असा अभिमान आहे मला माझ्या गावाचा आणि खरंच खूप छान वाटतं हे. तर माझे पप्पा आणि मम्मी ना, आम्ही सगळ्या मंदिरात फिरत होतो आणि त्यांचं नैवेद्य वगैरे ठेवायचेच होते. तर आम्ही इकडे शंकराच्या मंदिरात आलेलो. इतकं छान हे मंदिर सजवलं होतं त्यांनी का आपल्याला ना चारही साईडला मंदिराच्या पूर्ण ना अवतीभोवती जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचे हे तुम्हाला चित्र दिसतील. हे हाताने कोरलेले चित्र आहेत चांगले. सो हे पण तुम्हाला व्यवस्थित मस्त दिसेल आणि इकडे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शनसुद्धा होतं. तर तसं माझ्या गावाच्या जवळ असलेलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. तर ते आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर आम्ही आलो आमच्या गावातल्या रामाच्या मंदिरात. हे मंदिरसुद्धा इतकं छान सजवलं आहे आणि याच्या अवतीभोवतीसुद्धा ना चित्र काढलेले आहेत, जे तुम्हाला ना रामाच्या गोष्टी कळतात की रामाचं जीवन गेलं, काय झालं, ह्या प्रत्येक त्या चित्रातनं तुम्हाला जाणीव होते त्या गोष्टीची. तर खरंच खूप छान आहे. मला हे खूप बघण्यासारखं वाटतं आणि खूप आवडतं हे. आणि हनुमान जयंती आहे तर रामांचा जिक्र तर झालाच पाहिजे. तर त्याच्यासाठी खूप असं राम मंदिरसुद्धा हे छान सजवलं गेलं होतं, कारण की आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की हनुमान केवढे भक्त होते रामांचे. तर शेवटी कितीही आपण हनुमानांचं नाव येतं तरी आपण रामांचं नाव हे विसरू शकतच नाही घेणं. तर ह्या तिन्ही पण मूर्त्या, राम, लक्ष्मण, सीता, किती छान होत्या. आणि त्याच मंदिराच्या बाहेर ना इकडे असं छोटंसं भजन मंडळींनी एक भजन पण ठेवलं होतं. सकाळपासून असं काही ना काहीतरी छोटे कार्यक्रम चालू होते. त्यानंतर आम्ही आलो आमच्या या गावातल्या देवींच्या मंदिरात. तर इकडे ह्या देवींच्या 3 छान सुंदर मूर्त्या आहेत आणि खरंच इथे मन इतकं प्रसन्न वाटतं. हे मंदिर ना माझ्या मम्मीचं खूप फेवरेट मंदिर आहे. तर तिकडे पण आम्ही नैवेद्य ठेवला आणि परत नदीच्या किनारी असलेल्या आम्ही ह्या देवीच्या मंदिरात आलो.
आणि इकडे वेताळबाला सुद्धा आलो. सो असं म्हटलं जातं की हे वेताळबा आपल्या गावच्या स्टार्टिंगला असतात विशीवरती, कारण की तिकडे ते गावचं रक्षण करतात असं मानलं जातं. तर तिथे आल्यानंतर नैवेद्यसुद्धा ठेवला आणि पप्पांनी नारळसुद्धा फोडला. तर आजच्या दिवसभरात तुम्हाला एवढे नारळ आणि एवढे नैवेद्य दिसतील ना, कारण की ती गावची प्रथाच आहे. यात्रेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरातनं ना नैवेद्य करून आणतं आणि नैवेद्य देवाला अर्पण करतात आणि नारळ फोडतात एखादा. सो अशा प्रकारे आम्ही फोडत होतो. आणि आणखीन एक हे मंदिर आहे मुक्ताईचं मंदिर. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्ञानेश्वरांची खूप मोठं आमच्याकडे हे आहे, माऊलींचं खूप मानलं जातं आमच्याकडे. सो मुक्ताई म्हणजे त्यांचीच बहीण, तर तिचं पण आमच्याकडे पूजन केलं जातं इथे. तर आम्ही अशा प्रत्येक मंदिरात छान छान नैवेद्य ठेवून मस्त दर्शन घेत होतो. आणि तिकडून पुढे आपण आलो शेवटी आपल्या माऊलींच्या मंदिरात. तर माऊलींचं हे रूप तुम्ही बघता ना, किती सुंदर सजवलं आहे. मागे संत तुकाराम आणि विठू माऊलींची पण मूर्ती, किती छान सजावट केली होती. मन अगदी प्रसन्न होतं. खरंच गावाला ते 3-4 दिवस त्या वातावरणात इतकं छान गेले ना, की अक्षरशः असं पॉझिटिव्ह वाईब्स आम्ही घेऊन आलो होतो. सो मस्त आम्ही माऊलीला पण नैवेद्य चढवलं आणि घरी आलो. फायनली एवढं उन्हाचा फिरून आलो, एवढी भूक लागलेली ना, आणि मम्मीने जेवण पण एवढं मस्त मस्त केलेलं. सो आम्ही जेवायला पण बसलो. गावची यात्रा तर खरंच खूप छानच असते, पण ह्या वर्षी थोडासा जरा कार्यक्रमामध्ये फरक झालेला, कारण की ह्या वर्षी पावसाने साथ दिली होती. सो जरा इकडे तुम्ही बघू शकता पावसाचं कसं वातावरण चालू होतं. आणि आम्हाला संध्याकाळी आम्ही खूप छान छान प्लॅन केलेला, मस्त साडी वगैरे घालून जायचं. पण इतका पाऊस 2 तास धो झाला की चिखल चिखल झाला होता सगळीकडे. तर यावेळेस म्हटलं नाही, चला साधंसुधंच तयार होऊन आपण निघूया. तर इकडे मी, अक्षदा, ओंकार वगैरे आम्ही संध्याकाळी सगळे निघालो गावाकडे. म्हटलं माऊलींचं दर्शन पण घेऊया परत आणि तिकडे वेळ घालूया थोडाफार. तर आम्ही हा मस्त सूर्यास्त बघत होतो, इतकं छान वाटत होतं. आणि थोडा पाऊस झाल्यामुळे वातावरण पण थंडगार झालं होतं, त्याची मजा होती. पण थोडा आजूबाजूचा परिसर यात्रेचे फील देत नव्हतं, कारण की गेल्या वर्षीची जी होती ना यात्रा, तिला भरपूर धमाल होतं आमच्याकडे, गाणं वाजणं वगैरे सगळं चालू होतं. पण यावेळेस थोडे कमी स्टॉल्ससुद्धा होते. आणि यात्रा बोलली तर तुम्हाला माहिती आहे का गावाला फेमस काय, रेवड्या आणि शिंगोळ्या. तर ते तर खरंच खूप छान लागतात आणि त्या तेव्हाच मिळतात यात्रेमध्येच. तर आम्ही पण तिकडे घेतल्या या थोड्याशा या रेवड्या शिंगोळ्या, म्हणजे मुंबईला आणण्यासाठी वगैरे. या लाल असतात त्या शिंगोळ्या म्हणतात आणि जे सफेदमध्ये रेवड्या. आणि असे मस्त गरमागरम जलेबी आणि कांदा भजी वगैरे काढत होते. सो आम्ही मस्त कांदा भजीसुद्धा घेतलेले आहेत. आमच्या गावी त्याला असं गोल भजी म्हणतात. ते पण खूप छान झाले. मग तिकडून पुढे आम्ही सगळेजण ना, अक्षदा, ओंकार तर राहिलेच होते, कारण की मी सकाळी सगळ्या मंदिरात ना पप्पा आणि मम्मीसोबत दर्शन घेतलं होतं. पण हे दोघं राहिले होते. तर त्यानिमित्ताने ह्या दोघांसोबत माझं परत दर्शन झालं सगळ्या मंदिरांमध्ये. मग आम्ही गेलो शंकरांच्या मंदिरात, तिकडे मस्त दर्शन घेतलं. मग पुढे मारुतींचं दर्शन घेतलं, कारण की हनुमान जयंती आहे ना, तर सोडणार कसं आपण. तर तिकडून पण आम्ही मस्त पाया पडायला. संध्याकाळपर्यंत लोक दर्शनासाठी येतच होते आणि लोकांच्या घरातनं काही ना काहीतरी नैवेद्य येतच होता. सो अशा प्रकारे तुम्ही बघताय सकाळची जी मालमूर्तीची आज तर तुम्हाला परत दर्शन करवलं. आणि परतच आम्ही राम मंदिरात आलो आहोत. तर यावेळेस तुम्हाला तेच सगळं परत बघायला भेटेल. पण खरंच खूप छान होतं. संध्याकाळी मंदिरातसुद्धा एक छोटं भजन मंडळी होती आणि खूप छान प्रसन्न होती. आणि गावाची मिरवणूक तर निघालीच पाहिजे ना. सो ही पण एक मिरवणूक तुम्हाला मी दाखवते. तर यात्रा झाल्यानंतर एक मेन कार्यक्रम असतो संध्याकाळचा, म्हणजे मी म्हणेन रात्रीचाच. तर हा स्पेशल कार्यक्रम का आहे तर ते मी तुम्हाला सांगते. एवढी गर्दी जी जमली आहे ते फक्त शोभेची दारू बघण्यासाठी. आणि हे ना फक्त आमच्या गावात आणि अजून एक नारंगाव म्हणून आहे, या दोन्हीच गावांना ही परमिशन दिलेली आहे. सो याची मजा तुम्हाला इकडेच बघायला भेटेल. इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फटाके ना आकाशात उडवले जातात आणि असं त्यांचं दृश्य दिसतं. तर खरंच खूप छान वाटतं.